परफेक्ट लुसलुसीत अशी पुरणपोळी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम डाळ ही आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पाणी गरम करून त्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली चणा डाळ, हळद घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेणार आहोत. साईडला लगेचच एका कढईमध्ये गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद घालून याची अगदी घट्टसर कणिक मळून घेणार. मळलेली कणिक एका कॉटनच्या कपड्यामध्ये ह्या पद्धतीने बांधून लगेच पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत. ती भिजेपर्यंत लगेच साईडला डाळ अगदी परफेक्ट अशी आपली शिजून तयार झाली. त्याच्यातलं पाणी हे निथळून कुकरमध्ये काढून त्यामध्ये गूळ किंवा साखर आपण मिक्स करून घ्यायचं. गुळाचं पाणी आटेपर्यंत आता मंद आचेवरती पुन्हा ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत. तर मंद आचेवरती परफेक्ट अशी आपली डाळ ही शिजून तयार झाली. गॅस हा बंद करायचा. हलकंसं गार झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपण पुरण हे तयार करून घ्यायचं. पुरण आपलं तयार झालं आहे. याच्यातलं पाणी हे निथळून घ्यायचं. लगेचच मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपल्याला हवा तशी आपण आता लहान मोठी पुरणपोळी ही तयार करून घ्यायची. तर लगेचच अशा पद्धतीने आपण पारी ही तयार करून घेतली. लगेच याच्यामध्ये पुरण हे भरून अगदी परफेक्ट गोळा हा तयार करून घ्यायचा. जाड बारीक आपल्याला हवी तशी आता पोळी ही आता आपण लाटून घेणार आहोत. तर पोळी ही आता आपण लाटून घेतली. साईडला लगेचच गॅसवरती तवा गरम करून दोघेही साईडने तेल किंवा तूप लावून आता आपण हिला भाजून घेणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे.